पासून आभार. दोन्ही संघाला देऊयात शुभेच्छा. एका बाजूला न्यू स्टार आणि एका बाजूला यंग स्टार. देव्या शुद्रकवाडीसाठी पाहुणचार. छापा खूप उंच उडवलाय. काटा टॉस जिंकलाय न्यू स्टार. चाळकेवाडी संघाने टॉस जिंकून तुमचा निर्णय काय राहील? बॅटिंग 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 3 वेळा बॅटिंग बोललाय. बॅटिंग एकदाच करायची आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. काय आज खेळते चाळकेवाडी. गावचं आयोजन आहे म्हणून एक जोश आहे का की काय? नक्कीच नक्कीच. खूप चांगली बॅटिंग राहिले. चांगली लाईन आहे. चांगला सेटअप बसलाय. टीम स्पर्धेमध्ये सातत्याने उतरली होती. आता खूप साऱ्या स्पर्धा खेळल्या परंतु एक लाईन भेटत नव्हती. एक रोल कोण पुढे घेऊन येत नव्हतं. परंतु आज टीम मध्ये कमबॅक चांगला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगशील कोणाची आज बॅटिंग तुला आवडली खास करून स्पेशली? आर्यनची बॅटिंग आवडली तुला. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या संघाला. जाऊयात यंगस्टार शुद्रकवाडी. पहिलीच असोसिएशन मध्ये तुम्ही येत आहे आणि 2026 पर्व 6 आणि 6व्या पर्वातील ब गटातील बक्षीस पात्र फेरीतील मॅच. एका बाजूला न्यू स्टार चाळकेवाडी, एका बाजूला यंग स्टार चाळकेवाडी. पहा एका बाजूला न्यू स्टार आहेत, एका बाजूला यंग स्टार आहेत. परंतु कोण असेल रायझिंग स्टार? येणारे 48 चेंडू कोण असेल तो या अभूतपूर्व सोहळ्याचा बक्षीस पात्र फेरीत जाणारा संघ. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती कैलाश पॉवर प्लेचं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सौरभ कॅप्टन स्वतः आणि त्याच्या बरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. आकाश फॉर्म शोधत होता परंतु फॉर्म शोधण्यासाठी आपल्या गावचंच आयोजन असावं असं त्याच्या मनात होतं की काय नाही. आज त्याला फॉर्म त्याला सापडलाय. आज चाळकेवाडीचे 3 संघ खेळले या स्पर्धेमध्ये. तामजाई टायगर्स चाळकेवाडी आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी, न्यू स्टार चाळकेवाडी. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पहा चेंडू सबमरीन राहिलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कैलाशला ते सांगावं लागत नाही. अनुभव वाणेच माणसाचा कृष्ण होतो. त्यामुळे तुमचा अनुभव खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महेश काजर यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला बॉल ब्लॉक केलाय. यॉर्कर ट्रो क्रशर यॉर्कर. अटॅकिंग गोलंदाजी पहिलाच इंटेंट साफ ठेवलाय यंग स्टार चाळकेवाडी संघाने. घातक गोलंदाजी तिकट मारा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा गोलंदाजी मध्ये पाहतोय आपण कैलाशच्या मार्फत. दुसरा देखील डॉट. सोडून दिला व्हाईट बॉल. गेटची चावी कोणाकडे असेल त्यांनी इथे चावी समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे. पहिली धाव येते एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्त्याचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल, चव चाकायची असेल तुम्हाला आस्वाद हॉटेलशिवाय दुसरी जागा भेटणार नाही. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन गोलंदाजी ते पाहिजे फसकत होते. रनआउटची संधी. विकेट. येस एकच जल्लोष. पहा आत्मविश्वास यंगस्टर शुद्रकवाडी संघाचा. त्यांना माहिती आहे ही मोठी विकेट. सौरभ बाद. डीजे मास्टर नक्कीच तुम्हाला आम्ही जत्रेला बोलू. लवकरच आमच्या गावची जत्रा पण येणार आहे. परंतु क्रिकेटची जत्रा जी भरवली ना चाळकेवाडीकरांनी, पर्व 6 असं वाटत नाहीये. अगदी असं वाटतं की क्रिकेटचा महासोहळा क्रिकेटच्या या मैदानामध्ये या पंढरीमध्ये अगदी वारीच भरवली. काय देखणं आयोजन आहे. नागनाथ तरुण मंडळ आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित. सोडून दिला. आकाश स्ट्राइक वरती होता. व्हाईट बॉल. पंचांचा व्हाईटचा सिग्नल. 2 धावा. काय सांगाल नीना सर, रनआउटची जी विकेट आहे तो किती मोठा इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये?
नक्कीच सर. रनआउट ही पहिली विकेट असते, ती टर्निंग पण असते. विकेट मिळत नसतात आणि जी रनआउट विकेट मिळते त्यानंतर खऱ्या अर्थी ग्रीप मिळत असते. बॉलर तयार, कैलास व ड्राईव्ह केलाय अगदी मिड ऑफ मध्ये आणि इथे झेल टिपलाय. चांगला झेल बॅकअप दिले होते. ग्रिले कॅच इथे पाहायला मिळाली. आकाश बाद झाला इथे. सॉफ्ट डिस्मिसल म्हणावं लागेल. नक्कीच सॉफ्ट डिस्मिस महत्वाचं असतं इथे. नशिबाची कॅच म्हणावी लागेल. पहा, क्षेत्ररक्षक होता मिडॉपला, त्याच्या हातून जेल सुटला, परंतु तेजसचा काय एफर्ट राहिला. त्याने बॅकअप दिला आणि ती कॅच कॅरी केली आणि त्याला देखील माहिती आहे हो आज ही कॅच व्हायरल होणार आहे. नक्कीच याची आम्हाला क्लिप तुम्ही पोचवायची आमच्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुपवरती. मी विनंती करतो तुम्हाला, एक कॅच आज व्हायरल होईल. काय कॅच पकडली आहे. आणखीन एक मोठा झटका लागतोय न्यू स्टार सायकवाडी संघाला, परंतु चांगली बाजू म्हणजे ऋषिकेश, खास करून तो किती काळ या मैदानात उभा राहतोय ते फायद्याचं असेल. परंतु ऑल ओव्हर कैलाश आज वेल परफॉर्मन्स दिलाय. बॅटिंग केले, बॉलिंग केले. प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे. गणेश आलाय, लेफ्ट हँडेड फलंदाज. ओ वाईट बॉल. वाईटच्या पद्धतीने एक धाव अजून येते. धाव फलक पोचते 3 या आकड्यावरती. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण 2 फलंदाज स्वस्तात बाद आहेत. ओपनिंग बॅटर बाद झालेत, सौरभ आणि आकाश. आता ऋषी आणि गणेश या जोडीवर दामोदर न्यू स्टार जारकवाडी टीमचं. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर लागला बॉल आणि बॉल चालला मिड ऑफ मध्ये. हा बॉल फील्ड डॉट बॉल. धावफलक 3 वरती 2 गडी बाद. ओ हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु हो अगदी पुढ्यात पडलाय क्षेत्ररक्षकाच्या. ज्यांच्याकडे चावी असेल गेटची त्यांनी चावी जमा करायच्या इथे समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे. गेटची चावी कोणाकडे आहे त्यांनी चावी आणून द्यायचे. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3. हे तिन्ही वाईट स्वरूपात धावले आहेत. एकही धावा बॅटमध्ये आले नाहीत. चांगली गोलंदाजी कैलासने या मॅच मध्ये केल्यात कारण ही महत्वाची मॅच आहे. न्यू स्टार चाळकेवाडी विरुद्ध यंगस्टर सिद्रुकवाडी या 2 टीम दरम्यान. 3 धावा, पहिलं षटक संपलंय. या सामन्यात जो संघ जिंकेल थेट बक्षीसपत्र फेरीत दाखल होईल. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे. पहिला दिवसातील हा शेवटचा सामना. न्यू स्टार चाळकेवाडी विरुद्ध यंग स्टार सिद्रुकवाडी या 2 टीम दरम्यान. आता नवीन गोलंदाज आहे दुसऱ्या ओव्हरसाठी. संदीप. पहिला बॉल, त्याच्या समोर बॅटर ऋषी. पहिल्या मॅच मध्ये मॅच ऑफ द मॅच ठरला होता. संदीप गोलंदाज मार्कवर तयार होतोय. सज्ज झालाय पहिला बॉल टाकण्यासाठी. सेकंड ओव्हरसाठी आलाय. हो फुल टॉस ऑन साईडला खेळलाय परंतु बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आलाय बॉल खाली. जेट ड्रॉप. जिथे विकेट होती एकही धाव नव्हती तिथे 2 धाव मिळाल्यात. आता धाव संख्या 5. कॅचेस द मेन विन द मॅचेस आपण नेहमीच म्हटलं तर. पहिली कॅच इथे सोडली आहे. 5 धावा झाल्यात. संदीप पुण्यात सजयला दुसरा बॉल टाकण्याचा या ओव्हर मधील. समोर बॅटर ऋषी आहे. यावेळी चांगला फटका, बॉल हवेत. फिल्डर आहे तिथे. चांगला झेल, चांगला जजमेंट. निश्चितपणे कौतुक करावं लागेल. उलट्या दिशेने धावत जाऊन त्याने हा झेल टिपलाय. ऋषी बाद झाला. तिसरा धक्का बसलाय न्यू स्टार चाळकेवाडी या टीमला.
हो चांगला बॉल यावेळेस चांगला थांबवलाय चेंडू. चांगली गोलंदाजी यंगस्टर शुद्रकवाडे संघाकडून. नवीन संघ आहे परंतु खूप अनुभव आहे मॅच कशी बनवायची आणि अभ्यास पूर्ण या स्पर्धेत उतरलाय संघ. अभ्यास किती गरजेचा आहे हे तुम्ही शिकू शकता या संघाकडून. पुढचा बॉल दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बॉल बाहेर आहे. यावेळी चूक केली गोलंदाज संदीपने. 50 वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 6 वर 3 अशी परिस्थिती आहे. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाज अपयश. पहिला फलंदाज सौरभ, त्यानंतर आकाश आणि तिसरा फलंदाज ऋषी. आता मिडल ऑर्डर मधील फलंदाज गणेश आणि राजू. संदीप तयार हो चांगला कट केलाय. अगदी पॉइंटच्या मधून आधी बॉल काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलाय. थ्रो केलाय पण तो बॅकअप चांगला इथे. या 2 धावे धावफलक 8. एक शॉट आहे. एकच धाव. आमच्या पंचांचं पूर्णपणे बारकाईने लक्ष आहे. हो चांगला बॉल. खरंच आज गोलंदाजी अगदी तिकट गोलंदाजी राहिले. हलून देत नाही व्हेरिएशन गोलंदाज. यावेळेस अतिरिक्त बाउन्स होता चेंडूवरती. आणखीन एक चांगला बॉल. धावफलक 7 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर समाप्तीचा पंचांचा इशारा. षटक समाप्ती आणि षटकानंतर धावा जर पाहिल्या 7. नक्कीच अगदी बांधून ठेवलंय. 2 षटकांचे ते सांगता झाले. 3 गडी बाद झालेत. 7 धावा फक्त धावफलकावरती जोडलेत. चाळकेवाडी संघाने अगदी बॅकफुटला ठेवले. पहिलीच पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकामध्येच पाहिलं गेलं तर अगदी रोखून ठेवलं होतं. कैलाशने चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर हे देखील षटक सतीचं खूप सुंदर. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश. डॉमिनेट केलं दोन्ही गोलंदाजांनी. कैलास आणि संदीप पूर्णपणे आपण टीमला मॅच मध्ये आणलंय. आणि दुसऱ्या बाजूला बॅकफुटवर आहे तो न्यू स्टार्स चाळकेवाडी हा संघ. धावांचा वेग इथे वाढवावा लागेल. धावा करावे लागतील. कमीत कमी संध्याकाळ 17 आहे. 30चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. तर निश्चितपणे तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. बॅटिंग मार्फत तयार आहे ऋषी, माफ करा गणेश आणि त्याच्या साथीला राजू. आता गोलंदाज मार्फत तयार झालाय तिसऱ्या ओव्हरसाठी प्रथमेश याची गोलंदाजी चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. यंगस्टर आहे, खूप क्षमता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. समोर गणेश. फुल टॉस स्ट्रेट खेळलाय ऑन साईडला. फिल्डर आहे तिथे. चांगला जजमेंट. 4थी विकेट इथे गमावली न्यू स्टार चाळकेवाडी या टीमने. पहिली विकेट मिळवली आहे ती प्रथमेशने. गणेश बाद. टॉप ऑर्डर सेट ठेवलेली नाहीये आणि ही कमीची बाजू आपण पाहिली न्यू स्टार चाळकेवाडी संघाकडून. कारण की कोणताही टॉप ऑर्डरचा फलंदाज सेट होऊन दिलेला नाहीये. आता मात्र मयूर आलाय. मयूरला खेळावं लागेल. इथून पुढे पार्टनरशिप राजू आणि मयूरला बिल्डअप करावी लागेल. तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकाल. कारण की यंगस्टर शुद्रकवाडे संघाची बॅटिंग ऑर्डर खूप क्लास आहे. विजय आज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. व पुन्हा एकदा चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगले कलेक्शन राहिले आज. क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. लाजवाब एफर्ट्स. चेंडू चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला जातो. अटेम्प्ट चांगले त्याने वापरलेत. जी कॅच होती आणि आताही देखील जी तुम्ही कॅच पाहिली गणेशची ती देखील कॅच सुंदर राहिली लॉंग ऑनला. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. तिन्ही गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच वर्ल्ड आहेत. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 9. आतापर्यंत इम्प्रेस केले. पूर्व थांबून ठेवलंय ते न्यू स्टार चाळकेवाडी या टीमला. 9 धावाचं तिसरं षटक सुरू आहे.
इथे एखादा मोठा फटका तर निश्चितपणे धाव संख्येला इथे ग्रीप मिळेल आणि त्यानंतर तुमचं इंटरव्हल एक क्लायमॅक्स तयार होईल. प्रथमेश तयार ओव्हर द विकेटने व स्टेप आउट कर फटका खेळलाय बॉल हवेत बॉल अगदी चांगला फटका इथे आणि बॉल जाईल अखेर सीमारेषेवर टर्निंग पॉइंटला इथे षटकालाय. मी बोलल्याप्रमाणे इथे षटका ठोकलाय राजूने. व पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येते. धाव फलक पोचतंय 16 या आकड्यावरती. राजू संघाची चांगली बाजू मांडतोय कारण की टॉप ऑर्डरचा कोलॅप्स आणि त्यानंतर राजू यांनी जे एक षटकार मारलाय त्यामुळे या धाव संख्येमध्ये भर पडले. धाव फलक पोचले 16 या आकड्यावरती. धावसंख्या आता फुलली आहे. आता खऱ्या अर्थी थोडं डगआउट थोडंसं जिवंत झालंय. ते न्यू स्टार चाळकेवाडी या टीमचं 16 धावसंख्याच आहेत. 4 चेंडू फेकून जात या ओव्हरमध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. राजू तयार बॅटिंग मार्कवर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बीट आणि विकेट किपर बीट झालाय आणि ते एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. 22 रुपये ते मिळतील असं वाटतंय. अभिजित तयार ओव्हर द विकेटने थांबलाय. थोडस रिदम चुकली आहे. अभिजित ओव्हर द विकेटने समोर बॅटर मयूर. हो इथे बॉल सोडलाय आणि पंचवड्यात तिसरा चेंडू वाईट फेकलाय. धावसंख्या आता 23. थोडस लाईन मध्ये बदल करावा लागेल. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला लेंथ पिच करावं लागेल. 23 धावा. अजूनही एकही चेंडू लिगल झाला नाहीये. त्याचा फायदा इथे मिळालाय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी कारण धावा त्यांच्या कमी झाल्यात. एक षटकानंतर कुठेतरी ग्रीप मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. हो बॅक टू बॉलर हा फटका खेळलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये हा बॉल फील्ड केलाय. हा बॉल डॉट. अगेन्स्ट दी मयूर ही लाईन चांगली आहे. चांगल्या टप्प्यावरती हाताळला. लेंथ बॉल चांगले हाताळतात अभिजित परंतु या अगोदरचे चेंडू थोडेसे खराब होते परंतु इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडासा अगोदरच शफल झाला होता. सँडी चेंडू पर्यंत पोहोचेल का तर व्हॉट अ कॅच. 100 कॅच. काय जजमेंट. कॅच लय भारी. आज काय सांगाल लीना सर. यंगस्टर शुद्रकवाडी नाव जे यंगस्टर आहे ना ते नाव शोभतंय. काय एफर्ट राहिलेत. एफर्ट ला जवाब. आजच्या दिवसाची बेस्ट कॅच. व्हॉट अ कॅच. चांगला जेल टिपलाय संदीप उर्फ सँडी याने हा जेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट हा म्हणावं लागेल. अजूनही उद्याचा एक दिवस बाकी आहे पण तो आजच्या पहिल्या दिवशी बेस्ट कॅच सँडी. चांगला जेल टिपला. अगदी बॉडी बॅलन्स करत अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ एका हाताने हा जेल टिपलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 5 फलंदाज बाद झालेत. 23 वर 5 अशी परिस्थिती. अभिजित तयार ओव्हर द विकेटने. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला बोला आउट ऑफ द ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी अभिजितने केली आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च करत ते देखील एक्स्ट्रा स्वरूपात. चांगला बॉल होता यावेळेस. चेंडू कॅरी केलाय. पुढे येऊन बाहेर येऊन मारे राजू यांचा आणखी एक मोठा प्रहार.
थांबायचं आहे. इथे शहानिशा केली जाईल. कोणीही दुसरा खेळाडू डगआउट मधून तिथे जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चेक केलं जाईल. पंच पंच प्लीज यायचंय. पंचांना विनंती असेल आपण एकदा शहानिशा करायचा आहे. योग्य निर्णय दिला जाईल. थांबायचा आहे. पंच प्लीज. पंच तुम्ही स्क्रीनवरती येऊन चेक करा एकदा.
पंचाने विकेट दिले. राजू बाद होत आहेत. मॅच मधील मोठी मुवमेंट आहे. चांगला कॅच. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खूप चेंडू उंच गेला होता, परंतु ज्या पद्धतीने त्याने कॅच पकडली, चांगला जज केला आणि तो जागच्या जागी स्थिर उभा होता. चांगला झेल आणि GT सलाव्यांच्या माध्यमातून क्लिअर कट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पंचांनी देखील विकेट दिले. चला मॅचला स्टार्ट ठेवायचे, मॅच ऑन ठेवायचे आहे. चला मॅच चालू ठेवायचे आहे. पाच चेंडू झालेत. धावफलक 23. पहिल्या इनिंग्स मधील हा शेवटचा चेंडू असेल. धावफलक 23 आहे. 7 विकेट गेलेत आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्वप्नील मैदानाच्या आत उतरला. स्वप्नीलला या चेंडूवरती करामत करावी लागेल निनाद सर, कारण की धावा होणं गरजेचं आहे. चांगला फिनिशिंग टच द्यावं लागेल, कारण धावा कमी आहेत. 23 धावा आहेत. 23 चेंडू 23 धावा. आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. व चांगला फटका. बॅक टू बॉलर. स्ट्रेट खेळलाय. एक धावा कंप्लीट केली. दुसरा प्रयत्न थोडंसं प्लंबिंग. 2 धावा झाल्यात. तिसरा होईल का प्रयत्न. थ्रो केलाय आणि ते विकेट किपर याला थ्रो केलाय आणि तो देखील प्लंबिंग झाला. 3 धावा तब्बल कंप्लीट केल्यात आणि चौथ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि चौथ्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि धावसंख्या आता पोहोचली 26-27 धावांचं टार्गेट ठेवलंय ते न्यू स्टार चाळकेवाडी या टीमने यंगस्टार सिद्रुकवाडी या टीमच्या समोर. चला यंगस्टर शिद्रुकवाडी तुम्ही लवकरात लवकर फलंदाज पाठवायचं, कारण की बॅड लाईट्स तुम्हाला सामना करावा लागेल 6 वाजल्यानंतर आणि लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. न्यू स्टार चाळकेवाडी पहा, याला बोलतात शिस्तबद्ध क्रिकेट. आपण प्रतिस्पर्धेचा वेळ वाया नको घालवला पाहिजे या विचाराने संघ मैदानात उतरतोय. खरंच मी या संघाचा आणि या चाळकेवाडीकरांचं मनापासून आभार मानतो. जी शिस्त चाळकेवाडीतल्या गावांच्या मधल्या प्रत्येक खेळाडू जी शिस्त लावले ना, त्या शिस्तीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. चला शिद्रुकवाडीचे संघ तुम्ही लगेचच मैदानात तुमचे ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे आहेत. धावा जोडल्या आहेत 24 चेंडू 27 धावांचं लक्ष असेल. ही मॅच चांगली रंगेल, कारण संध्याकाळी 17 आहे. संध्याकाळी 17 मध्ये धावा कमी होतात आणि 26 धावा आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये आणि गोलंदाज अटॅक चांगला आहे न्यू स्टार चाळकेवाडी या टीम मध्ये, त्यामुळे हा सामना चांगला रंगेल असं वाटतंय. रंगत लढत न्यू स्टार चाळकेवाडी विरुद्ध यंगस्टार सिद्रुकवाडी या दोन टीम दरम्यान. सलामी जोडी विजय आणि समाधान. आता पण चांगली फलंदाजी राहिली आहे या दोन्ही बॅटरची आणि गोलंदाज एंड कडून गोलंदाज मार्कवर ऋषी
27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिला बॉल दुसऱ्या इनिंग मधील ऋषी ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी मिड विकेट दरम्यान. डीपचा फील्डर आलाय बॉलवर, तोपर्यंत सिंगल घेतले. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले, खातं ओपन झालंय ते यंग स्टार सिद्रकोट या टीमचं. चांगलं कलेक्शन राहिलं गणेशचं. एक धाव येते. 23 चेंडू आणि 26 धावांची गरज. उत्कृष्ट गोलंदाज आहे चाळकेवाडी संघाकडे. पटका बसलाय पॉइंटला. ओ व्हॉट अ कॅच यार. काय आज कॅचेस विन द मॅचेस. आज किती सुंदर जेल पाहिलेत. आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये असे टीम वर्क्स आणि एफर्ट्स पाहायला नक्कीच भेटतात निनाद सर. नक्कीच सर, कारण ही महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल थेट बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. त्यामुळे करो या मरो जीवाची बाजी लावतायत सर्व क्षेत्ररक्षक. आज चांगलं झेल पाहायला मिळत आहेत. ही आहे पाटण तालुक्याची खरी रंगत आहे आणि ही स्पर्धा म्हटली तर प्रत्येक खेळाडू आपला खेळ चांगला करतोय. तेजस आलाय. कॅप्टन स्वतः त्याला इथे खेळावी लागेल कारण की जी विकेट आले मोठी विकेट. सॅम बाद झाला. विजय आणि तेजस कॅप्टन आणि उपकॅप्टन या दोघांना खेळावं लागेल. विजय ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेत. प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी त्याने परिधान केले. थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला बदलताना दिसतंय. मैदानाच्या आतमध्ये पूर्ण नकाशा बदलतोय कारण डावखुरा फलंदाज तेजस कॅप्टन स्वतः पहिला बॉल तो फेज करेल आणि या षटकातील तिसरा चेंडू असेल. एक धाव लागले धाव पलकावरती. एक गडी बाद झालाय. पुढचा बॉल ऋषी. ओ चांगला बॉल. टो क्रशर यॉर्कर. लाऊड ॲपल इन फ्रंट ऑफ अंपायर. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते परंतु प्रश्नचिन्ह उभा केला होता या चेंडूने तेजसच्या समोर ऋषीने. निश्चितपणे टो क्रशर या यॉर्कर होता. वाटलं होतं क्लीन बॉल परंतु पायावर बॉल लागला होता आणि बॉल झाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आणि टीमची धावसंख्या आता 2. चांगली गोलंदाजी. पहिले षटक मॅन्ड्रे पॉवर प्ले आणि पॉवर प्ले चांगली इम्पॅक्ट पाडतोय तो गोलंदाज ऋषी. हो बॉल चांगला बॉल. फुल लेन बॉल होता आणि बॅटर बीट विकेट किपर बीट. 22 स्वरूपात एक धावा टीम तुम्ही ऍड होईल. टीमची धावसंख्या 3. एक धाव महत्वाची आहे कारण टार्गेट 27 धावांचं एक मापक आव्हान आहे परंतु संध्याकाळ सत्रात हे मापक आव्हान मारक होऊ शकतं. 3 धावा झालेत. ऋषी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा चेंडू फेकतोय ओव्हर द विकेटने. समोर बॅटर तेजस. व चांगला फटका ऑन साईडला. भरपूर चेस आहे फिल्डरला. 2 फिल्डर आलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. टीमची धावसंख्या 5. सिंगल डबल इथे महत्व आहे कारण अजूनही एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मधील 5 धावा झालेत. तेजस बॅटिंग मार्को एक लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हो क्लीन बॉल. ट्रिपल अचित. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र यूज केलाय ऋषीने आणि शेवट गोड केलाय. दुसरी विकेट प्राप्त केली आहे या पहिल्या ओव्हर मध्ये. षटक संपलंय. खेळलाय आज हा न्यू स्टार चाळकेवाडी संघाचा हा उभरता सितारा ऋषी. मिडल ऑर्डरला येतो तिथे धावा बनवतो. या खेळाडूची एक गोष्ट म्हणजे मला जास्त इम्प्रेस केली म्हणजे शांती. खूप शांत खेळाडू आहे ऋषी. येतो बॅटिंग करतो बॉलिंग करतो आणि बाउंड्रीवरती जातो. खेळ सादर करणे हे त्याचं काम आहे. गोलंदाज मार्कर आकाश. पहिला बॉल पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलंय. चांगली सुरुवात केली आहे ते ऋषीने. व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. डीपचा फिल्डर आलाय ऋषी. बॉलवर त्याने थ्रो केलाय. तोपर्यंत सिंगल घेतली. आता धावसंख्या झाली आहे 6. योगेश यांनी जी कॅच पकडली त्या कॅचसाठी योगेश चाळके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू योगेश दादा. धावफलक पोहोचले 6 आकड्यावरती. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग मॅच
खूप डिफिकल्ट असतात आणि दोन्ही स्टार आहेत, परंतु रायझिंग स्टार कोण असेल? आकाश पुढचा चेंडू घेऊन येतोय अगेन्स्ट दी कैलाश. ओ डाऊन द ग्राउंड फटका खेळाय गणेश, चेंडू खाली. ओ हो, आणखीन एक विकेट. कैलाश महत्वाचा गडी बाद झाला. मिडल ऑर्डर सेट करणारा फलंदाज बॅक टू दी डगआउट. वेलकम डीजे. ती 7 धावाचे 3 फलंदाज बाद झाले. त्यानंतर जो षटकार ठोकला होता राजूने तो खऱ्या अर्थी कलाटणी देणं होतं. आता न्यू बॅटर. हो, चांगला बॉल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. आकाश चांगली गोलंदाजी करतोय. एस के न्यू बॅटर. पहिला बॉलचा इथे सामना केलाय. पहिलाच बॉल ऑफ वीट. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 27 धावांचं टार्गेट. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आकाश लेफ्टी गोलंदाज व ड्राईव्ह केले अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एक धावा कंप्लीट. दुसरा जो प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेत. 2 धावा धावफलक झाले. 8 धावेवरती 3 गडी बाद झाले. 14 चेंडू 19 धावांची अजून देखील गरज. ओहू करण्याचा प्रयत्न. येस, विकेट. बिग बिग विकेट. एस के बाद. हार्ड हिटर फलंदाज बाद होतोय. यंगस्टर शुद्रुकवाडी. कोलॅप्स, खूप मोठा कोलॅप्स असेल. पत्त्याचं घर जसं कोसळावं त्या पद्धतीने विकेट जात आहेत. ओ GTC लाईव्ह वरती जोडलेल्या प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष स्वागत. आज प्रेक्षक मायबाप या मॅचची जी मजा घेत असतील पाहू शकाल. लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो, परंतु जी मॅच बनवले ना खास करून या चाळकेवाडी संघाच्या गोलंदाजाने असं वाटून दिलेलं नाहीये की ही मॅच आम्ही सोडलंय. काय गोलंदाजी राहिले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर रोहित साळके यांच्याकडून योगेश साळकेने जो कॅच डाय मारून पकडली होती त्यासाठी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू रोहित दादा. काय सांगाल निनाद सर, काय मॅच बनले? चांगली मॅच रंगली आहे ते. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. टीमची धावसंख्या आता 9. अजूनही मॅच बनवू शकते. चांगले प्रयत्न करतील. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. आकाश बॉलिंग मार्कवर तयार आहे. हो, चांगला बॉल. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स झालाय आणि ते षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर यंगस्टर्स शुद्रुकवाडी या टीमची धावसंख्या 4 गडी बाद 9. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विजय अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण की जोपर्यंत विजय मैदानात आहे तोपर्यंत विजयाची उम्मीद ही शुद्रुकवाडी संघामध्ये राहील. निनाद सर, 12 चेंडू 18 ची गरज. काय मॅच बनले. लो स्कोरिंग मॅच. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना न्यू स्टार चाळकेवाडी हा संघाचा कोलॅप्स पाहिला, परंतु राजूचे जे महत्वाच्या रन्स आले त्या महत्वाच्या रन खूप चांगल्या राहिल्या. काही एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्या होत्या यंगस्टर शुद्रुकवाडी संघाने. त्या त्यांना डिफिकल्ट होत आहेत, परंतु इथे मॅच बनवावी लागेल, खेळावं लागेल. दोन्ही संघ दोन्ही बाजूने रस्सीखेच. 12 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत. ओव्हर डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. अगदी गॅपला पाहून थोडासा पंबल. पहिलीचा वेगाने, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. हो, विकेट. आणखीन एक विकेट. चांगला थ्रो इथे केला ऋषीने. विकेट इथे प्राप्त केल्या रनआउट स्वरूपात. 5वा धक्का बसलाय यंगस्टार शुद्रुकवाडी या टीमला. टीमची धावसंख्या 10 झालेत. गोलंदाज मार्कस सज्ज आहे तो मयूर. हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता. मिड विकेट दरम्यान एक फिल्डर होता त्या तोचं प्लंबिंग. त्यानंतर चांगलं बॅकअप दिलं होतं ऋषीने. चांगला थ्रो केला आणि त्यानंतर एक रनआउट स्वरूपात इथे फलंदाज बाद झाला तो संदीप. 11 चेंडू 17 धावांची गरज.
काय मॅच मध्ये प्रत्येक क्षणाला मोमेंट्स बदलतो. एकदा मॅच यंगस्टरच्या बाजूने, एकदा न्यू स्टारच्या बाजूने, परंतु रायझिंग स्टार कोण असेल कुठे जाऊ नका. फक्त तुम्ही GTC लाईव्ह वरती हा क्रिकेटचा महारणसंग्राम नागनाथ चषक 2026 हा थरार पहा. हो शॉट पूल केलाय, फटका उडवलाय, क्षेत्ररक्षक ऋषी त्याच्या जवळ आहे. ओ चांगलं जजमेंट, आणखीन एक बिग 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 विकेट. विजय बाद आणि विजयाची उमेद थांबते की काय. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर सेलिब्रेशन केलंय न्यू स्टार चाळकेवाडी या टीमने, कारण विजय हा होत्याचा नव्हता करणारा खेळाडू आहे. आता विजय होता तोपर्यंत आशा जिवंत होत्या यंग स्टार सिद्धरकोड या टीमचं. पण आता न्यू बॅटर प्रथमेश आलाय. धावसंख्या 10 झाली, अजूनही 17 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 धावा झालेत. मयूर तयार, बॉलिंग मार्क पर ओव्हर द विकेटने. हो बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय ब्रश करून थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये. 71 धावेसाठी टीमची धावसंख्या 11 सिंगलने काही फरक पडणार नाहीये न्यू स्टार चाळकेवाडी या टीमला. इथे बिग हिट येणे गरजेचं आहे, तर तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता, एक कलाटणी मिळू शकते. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, जो गोलंदाजी अटॅक आहे, खास करून क्रम सेट चांगला आहे, सेटअप चांगला ठेवलाय. सौरभचं कौतुक करेल, चांगली कॅप्टन्सी. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय, आणखीन एक चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मयूर यांची. चाळकेवाडी गावातील हा संघ आहे, चांगली खेळतायत, परंतु दोन्ही संघ आज लाजवाब खेळत 8 संघातून इथपर्यंत पोहोचलेत. खूप मोठा पल्ला गाठलाय त्यांनी. ओ फटका उडवलाय पुन्हा एकदा ऋषी, आणि चेंडू आज गणित सुटत नाहीये. ओहो काय जल्लोष आहे, काय जोश आहे, आत्मविश्वास पहा. मैदानात एकच गर्जना, जिकडे तिकडे ऋषी ऋषी ऋषी, आणि संघाची खुशी. वेलकम डीजे. अशी परिस्थिती, 7 फलंदाज बाद झालेत. अजूनही समीकरण 7 चेंडू विजयासाठी 16 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये 11 धावा झालेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभिजित. मयूर तयार. हो चांगला फटका, अगदी इनसाइड आउट फटका खेळला, फिल्डर आहे तिथे, तो बॅकअप आहे, आणि ते थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा हे कंप्लीट केल्यात. भरपूर वेळानंतर 2 धावा आलेत आणि षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13. आता येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावांची गरज. 4 धावांचं षटक आणि 2 महत्वाच्या विकेट. 2 हार्ड हिटर यंगस्टार शुद्रकवाडी संघाचे परतवलेत. गोलंदाज मयूरने, नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने सुरेख गोलंदाजी केली होती अक्षय, परंतु स्ट्राईक असेल ती म्हणजे नितीनकडे, अभिकडे असेल स्ट्राईक. अभिसाठी पहिलाच बॉल ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा वरती चेंडू आला होता, त्यामुळे चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझनला. 1 धाव येते. धाव फलक पोहोचते 14 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 13 धावांची गरज. नितीन, 5 चेंडू 13 धावांची गरज. मॅच दोन्ही बाजूला आहे, परंतु विजयाचा कौल कोणाच्या बाजून राहील? जो खेळेल, जो लढेल तोच जिंकेल. जिद्द, चिकाटी, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. हो चेंडू उडवला, खूप उंच गेलाय. पुन्हा एकदा ऋषी त्याच्या खाली जम्प मारून, हो एफर्ट्स लाजवाब. आज ऋषीने सगळ्यांना इम्प्रेस केलंय. एकटा वाघ अगदी डरकाळ्या फोडतोय. ते म्हणतात ना,
ती म्हणतात ना सिंहाची धाड, एका जखमी वाघाची धाड त्याच्या डरकाळीपेक्षा मोठी असते.